महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. भारत निवडणूक आयोग यांनी 2026 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यापैकी 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर 1 जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाला 5 जागा, शिवसेनाला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा तर महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेत जाणार का? सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे स्वतः फारसे इच्छुक नसले तरी पक्षातील अनेक नेते त्यांना विधान परिषदेत पाठवण्यासाठी आग्रही आहेत. महाविकास आघाडीकडूनही उद्धव ठाकरे यांच्या नावाला थेट पाठिंबा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास नकार देतात तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक नावांची चर्चा रंगली आहे. त्यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे, उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार का की शिवसेनेतून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.